सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, मला ना काय एका ताईने कमेंट केली होती की भावा तुझे व्हिडिओ येत नाही आहेत, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तर ताईला सांगू इच्छितो की ताई मी एकदम ठीक आहे आणि आता माझी तब्येतसुद्धा व्यवस्थित आहे। पण मी जॉब जॉईन केला होता, त्याच्यामुळं मला वेळसुद्धा मिळत नव्हता आणि मी सारखा सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत जॉबला असायचो। त्याच्यामुळं मला वेळ न मिळता मी एकसुद्धा व्हिडिओ टाकू शकलो नाही, बरोबर। पण मी आता तो जॉबसुद्धा सोडला आहे, कारण की मला व्हिडिओला वेळच मिळत नव्हता, त्याच्यामुळं मी तो जॉब सोडला आहे, ठीक आहे। आणि आज तेच जॉबचं आणि आपल्या व्हिडिओच्या क्रिएटिव्हिटीसाठी मी माझा मित्र थोडं डिस्कस करण्यासाठी थोडं लांब आलेलो होतो। संतोष, ठीक आहे। तर हा माझा बेस्ट फ्रेंड आहे संतोष आणि हा यूपीचा आहे, ठीक आहे। मी सारखं व्हिडिओच्या माध्यमातून यूपी बिहारच्या लोकांना ट्रोल करत असतो, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करत असतो। पण हा सुद्धा यूपीचाच आहे, पण याच्यामध्ये ते निगेटिव्हिटी नाही आहे, ठीक आहे। हा सर्व महापुरुषांचा आदर करतो, ठीक आहे। याला माहिती आहे की डॉक्टर आंबेडकर काय चीज आहे, ठीक आहे। पण त्याविषयी मी कसं आहे की आपण त्याचा धर्माचा सन्मान करतो, त्याच्यामुळे तो सुद्धा आपल्या धर्माचा सन्मान करतो, ठीक आहे। पण भावांनो, सांगण्याचा मुद्दा हाच आहे की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक हा वाईट नसतो। काही गांडूळ असतात प्रत्येक धर्मामध्ये, ठीक आहे। तर आपण एका व्यक्तीमुळं पूर्ण समाजाला आपण टार्गेट करू शकत नाही, किंवा आपण एका व्यक्तीमुळं पूर्ण समाजाला दोष देऊ शकत नाही, बरोबर ना। तर हाच एक मुद्दा होता की आता आजपासनं आपले रेग्युलर व्हिडिओ येणार, ठीक आहे। तर व्हिडिओ कुठून बघताय भावांनो तुम्ही कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।